नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 22 मेचा भाग. मित्रांनो, खरं तर भाग खूप उशिरा आला आहे, पण अगदी छान जबरदस्त झालेला आहे. कारण आता शिल्पाच्या विरोधात जाऊन मालक साहेबांनी सगळ्यांसमोर आनंदीची बाजू घेतलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मालक साहेबांनी आपला निर्णय सांगितलेला असतो. माझ्या मनात माझ्या समिधाचं स्थान आहे, त्यामुळे आपल्यात नवरा बायकोचं नातं कधीच नसेल. तुला हे नातं स्वीकारायचंय का सोडून जायचंय, हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल. आनंदी, मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय. आनंदी लगेच आता मालक साहेबांना आपलं उत्तर देते. मालक साहेब, नकोय, मला तुमच्या मनात जागा नकोय आणि तुमच्या घराची मालकी नाही व्हायचं नाही आहे. कारण तुमच्या मनात तुमच्या बायकोचं काय स्थान आहे ना, हे मला चांगलंच माहिती आहे आणि तेवढी माझी पात्रताही नाही आहे. कारण मालक साहेब, आम्ही गरीब लोक आणि परिस्थितीला कसं सामोरं जायचं ना, हे गरीब लोकांना चांगलंच माहिती असतं. त्यामुळे मालक साहेब, मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय. तुमच्या बायकोचं तुमच्यावरती किती प्रेम होतं आणि तुमचंही, हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे मला तुमच्या बायकोची जागा कधीच नको आहे. आपलं नातं हे बाहेरनं कोरडं आणि नरस जरी दिसत असलं ना, तरी हे नातं मला कर्तव्य म्हणून स्वीकारायचे. कारण मालक साहेब, त्या दिवशी तुम्ही सगळ्यांसमोर माझ्या आबांची बाजू घेतली, माझ्या आबांची अब्रू वाचवली. हा निर्णय खूप मोठा होता. आणि मालक साहेब, प्रेम करणं, प्रेमात पडून लग्न करणं, हे आमच्यासारख्या गरीब लोकांना नाही जमत हो. कारण आमची तेवढी लायकीच नसते. आम्ही किती गरिबीत वाढलो ना, हे मला चांगलंच माहिती आहे. माझ्या आबांनी मला सगळं काही शिकवलं आहे. पण मालक साहेब, जर आज हे लग्न मोडून मी या घरातनं जर पळून गेले ना, तर तुमच्या शब्दाचा अपमान केल्यासारखा होईल. मालक साहेब, तुम्ही त्या दिवशी माझ्या आबांची अब्रू वाचवली. सगळ्या गावासमोर ताठ मान उभी करून माझे आबा उभे होते, ते फक्त तुमच्यामुळे. त्यामुळे मालक साहेब, मला तुमच्या शब्दाचा मान राखायचा आहे. तुमच्या शब्दाचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि राहिला प्रश्न, तुमच्या बायकोची जागा मला कधीच नको आहे. तुमच्या शब्दाची मर्यादा मी नेहमी लक्षात ठेवेल. आणि मालक साहेब, तुमचं हे घर, या घरातली सगळी माणसं, ही सगळी माझ्यासाठी नवीन आहेत. पण हां, तुमची ही माणसं तुमच्यासाठी लाख मोलाची. तुमच्यासाठी त्यांनी खूप काय काय केले. त्यामुळे तुमच्या या माणसांच्या मनाला कधीही माझ्यामुळे ओरखडा ओढला जाणार नाही, याची काळजी मी नक्कीच घेईल. पण मालक साहेब, तुम्ही आमच्यावरती आजवर खूप उपकार केलेत. त्यामुळे आपलं हे नातं जरी दिसायला कोरडं असलं ना, तरी ते कर्तव्यनिष्ठ नक्कीच असेल. मला हे नातं जपायचं आहे. मी तुमच्या शब्दाबाहेर, तुमच्या मर्यादाबाहेर कधीच जाणार नाही. तुमचा हा शब्द मी माझा श्वास मिटेपर्यंत लक्षात ठेवील. मला तुमच्या बायकोचा दर्जा, ती जागा कधीच नको आहे. तरीही मी या घरात राहायला तयार आहे, हाच माझा निर्णय आहे. आता मात्र मालक साहेबांना आनंदीचं हे बोलणं मात्र खूपच मनाला लागलेलं असतं. कारण एवढ्या कमी वयात आनंदीला एवढी समजूते, हे बघताच मालक साहेब आता मात्र समिधाकडे बघतात. आता त्याच वेळेस आनंदी लगेच रूममधनं निघालेली असते. आनंदीला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. कारण आता मालक साहेब कधीच नवरा म्हणून तिच्याकडे बघणार नाही. तिला या घरात लग्न करून आणलंय, पण बायकोचा दर्जा कधीच भेटणार नाही, याचं मात्र तिला खूप दुःख झालेलं असतं. आनंदी आता हळूहळू पायऱ्यावरनं खाली येते. खूपच आता रडू लागते. तिथेच आता ती पायऱ्यावरती बसते आणि जोरजोरात रडत असते. त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब मात्र आता समिधाच्या फोटोकडे बघतात. आनंदीबरोबर झालेले लग्न, ते सगळे क्षण आता मालक साहेबांना आठवतात. तर इकडे आता आनंदीला मात्र मालक साहेबांनी जे सांगितलेलं असतं ना, माझ्या मनात माझ्या समिधाची जागा आहे, ते स्थान तुला कधीच भेटणार नाही, हे सगळे क्षण आठवल्यामुळे आनंदी खूपच रडू लागते. तर त्यानंतर इकडे आता जेलमध्ये विद्याधर मस्त आता आरामशीर झोपलेले असतो. त्याच वेळेस हवालदार साहेब येतात. ओ विद्याधर साहेब, उठा, तुम्हाला भेटायला कोणीतरी आले. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, काय, कुणाला धाड भरली मला भेटायची, कोण आलंय? त्याच वेळेस आता धनश्री म्हणजे विद्याधरची बायको, ती आता विद्याधरला भेटण्यासाठी आलेली असते. आता मात्र धनश्रीला बघताच विद्याधर ओरडतच म्हणू लागते, ए, तुझी हिंमत कशी झाली इथपर्यंत पोचायची? आणि तुला सांगितलं कोणी मी इकडे म्हणून? तू आलीच कशी इकडे? त्यावर लगेच धनश्री म्हणू लागते, भाऊजींनी सांगितलंय मला. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, युगंधर, तू घरच्यांना सांगितलंय सगळं? युगंधर, मी तुला सोडणार नाही.
खरं तर आज तुझ्यामुळे मला इथे राहण्याची वेळ आली आहे आणि या युगंधरमुळे माझी इच्छा पूर्ण झाली नाही आहे. तेव्हा लगेच धनश्री म्हणू लागते, अहो काय बोलायले तुम्ही? भाऊजीने आम्हाला सगळं काही सांगितलंय. भाऊजी जे म्हणत होते ते खरं आहे. सांगा ना, बोला ना. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, हो खरं आहे. त्या आनंदीबरोबर मला आनंद साजरा करायचा होता, पण त्या युगंधरमुळे सगळ्याची वाट लागली. त्यावर लगेच आता धनश्री म्हणू लागते, अहो काय बोलायले तुम्ही? त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, खरं तेच बोलायलोय. आवडते ती आनंदी मला. तिला पाहिलं ना असं काय करू काय नाही असं होतं. त्यावर लगेच धनश्री म्हणू लागते, शी अहो कसं बोलावं असं वाटतं तुम्हाला असं सगळं? अहो आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली, तुम्हाला हवं नको ते सगळं बघितलं, तुमच्यावरती एवढं प्रेम केलं, पण नाही, तरीही तुम्हाला इतरांचीच पडलेली असते. अहो का असं करता तुम्ही? हे बघा असं नका करू. काय कमी आहे माझ्यात सांगा ना. त्याच वेळेस विद्याधर धनश्रीजवळ येतो आणि असा तिचा गळा पकडतो. ए, तुझी लायकी नाही आहे माझी बायको होण्याची. खरं तर ना तुझ्या अंगाला हातसुद्धा लावावंसं वाटत नाही. चाल निघ इकडनं. लगेच तोंड काळं करायचं, इकडनं निघायचं. त्यावर धनश्री म्हणू लागते, का करते असं सगळं? नका ना करू. मी हात जोडते, पाया पडते. हे बघा असं वागणं बंद करा. मी तुमच्या प्रेमासाठी काहीही करू शकते हो. मला तुमचं प्रेम हवं आहे. तेव्हा लगेच आता विद्याधरच्या डोक्यात एक डाव येतो. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, एवढं प्रेम आहे तुझ्या नवऱ्यासाठी, तू काहीही करू शकते. मग एक काम कर, मला इकडनं बाहेर काढ. त्या युगंधरने इथे सगळी सेटिंग केली. मला इकडनं बाहेर पडता येत नाही. त्यामुळे तू असं काहीतरी कर घरी जाऊन, ज्यामुळे तुला तुझा नवरा घरी आणता येईल. जर तुझं खरंच प्रेम असेल ना तुझ्या नवऱ्यावर, तर तू मला इकडनं बाहेर काढशील. तरच पुन्हा तुझं हे थोबाड मला दाखव. नाहीतर चल निघ इकडनं. आता मात्र धनुश्री तिकडनं घरी निघालेली असते. तर इकडे आता कारखान्यात आबा आता आरतीताईला म्हणत असतात, आरती अगं बघितलं काय आनंदाची बातमी भेटली ना. अगं तुझं प्रमोशन झालं की. बघ आपल्या मनाला एवढं आनंदीचं टेन्शन लागलं होतं, पण आता सगळं काही मिटलंय, हो की नाही? कारण जर आता आनंदीवर मालकसाहेब खुश झाले नसते तर तिच्या बहिणीला असं प्रमोशन कशाला दिलं असतं? खुश झाले म्हणूनच तुझं प्रमोशन केलं की नाही. आता टेन्शन गेलं की नाही सांग बरं. याचा अर्थ आनंदी आपली त्या घरात सुखरूप आहे. आता कसलं बी टेन्शन घ्यायचं नाही. त्यावर आरती म्हणू लागते, आबा पटलं, आता अगदी मनाला पटलं. तेवढ्यात लगेच आता शिर्के साहेब येतात. आरती हे घे फाईल, तुझ्या ट्रान्सफरचे पेपर यात आहे. तुला अगदी व्यवस्थित वाचायचे आहेत आणि तसाच फॉर्म भरायचा आहे. आणि हे बघ मालक साहेब तुला भेटायला बोलवतील, तेव्हा तुझ्या मनात काही शंका निशंका असेल तर सगळं मनातलं बोलून टाकायचं, चालेल? तेव्हा आरती म्हणू लागते, चालेल. त्याच वेळेस शिर्के साहेब निघालेले असतात. तेव्हा आबा म्हणू लागतात, शिर्के साहेब अहो 2 मिनिट थांबा ना. आता शिर्के साहेब थबकतात, काय झालं आबा? तेव्हा आबा म्हणू लागतात, नाही म्हणजे शिर्के साहेब एक प्रश्न ना मनात सतावतोय, जरा चिंता वाटते हो, म्हणून तुमच्याशी बोलावं असं वाटतंय. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, बोला की आबा काय झालंय? त्यावर आबा म्हणू लागतात, आनंदीबद्दल तुम्ही सगळं सांगितलं मगाशी, ते ऐकून खूप जीवाला बरं वाटलं. अगदी जीव असा धन्य झाल्यासारखं झालं. पण शिर्के साहेब कसं आहे ना, आमच्याकडे प्रथा असते हो, लग्न झाल्यानंतर मुलगी जेव्हा तिच्या घरी जाते ना, तेव्हा कुलदेवतेची पूजा किंवा सत्यनारायणाची पूजा घातली जाते. तसं काही झालंय का हवेलीत? नाही म्हणजे तुम्हाला माहिती असतं ना, म्हणून विचारलं गेलं. कसं आहे ना, आनंदीच्या बाबतीत सगळं काही विधिवत व्हायला पाहिजे असं वाटतं मला, म्हणून विचारतोय. त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, आबा तसं त्याबद्दल मला काही कळलं नाही, पण मी मालक साहेबांशी बोलून घेतो. तसे काही विधिवत असेल तर आपण करून घेऊया, तुम्ही नका काळजी करू. आता शिर्के साहेब तिकडनं निघून जातात. तेव्हा आबा म्हणू लागतात, तारणहार माझ्या आनंदीच्या लग्नात सगळं काही ठीक झालं रे, पण आता तिचे लग्नानंतरचे विधेही अगदी चांगले होऊ दे. तिच्यावर लक्ष ठेवा, कृपा असू दे, एवढंच हवंय, दुसरं काय नको. असे म्हणताच आबा आता देवाकडे प्रार्थना करू लागतात. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता शिल्पाताईची सगळ्या घरात म्हणजे हवेलीत धूपदीप चालू असतो. आता मस्त आरती म्हणण्याचं काम चालू असतं. तेव्हा आता किचनमध्ये असणारी आनंदी सुनीताताईला म्हणू लागते, ताई हा शिल्पाताईंचा आवाज आहे ना?
तेव्हा लगेच आता सुनीता सांगू लागते, आनंदीताई, शिल्पाताईंची अशीच रोज सकाळी देवपूजा असते. देवपूजा झाली की लगेच त्या समिधाताईंच्या फोटोसमोर जातात आणि अगदी फोटो छान पुसून मस्त त्याला गावरान तुपाचा दिवा लावतात. सगळी काही देवपूजा त्यांच्या हातीच असते. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, अगदी भारी वाटला हे सगळं ऐकून. सकाळी सकाळी सुनीताताई, तुम्हाला सांगते, आमच्या घरी असंच असतं. आबा देवपूजा करतात आणि दिवाबत्तीचं सगळं काम आरतीताईचं, माझं असतं, फुलं वगैरे सगळं काम. पण सुनीताताई, इथे तर माझी अन्नपूर्णा देवी इकडेच ठेवली ना, मग मला तुम्ही जरा देवपूजेचं सामान देता का? मी माझी देवपूजा करून घेते. आता सुनीताताई लगेच फ्रीजच्या जवळ जे कपाट असतं ना, त्या कपाटाजवळ जाते आणि मग लागते, आनंदीताई, इकडे बघा, या डाव्या बाजूला फ्रीज ठेवलं आहे, फ्रीजच्या शेजारी कपाट आहे आणि त्यात 3 डब्बे. हा मोठा डब्बा पांढऱ्या रंगाचा, त्यात देवपूजेचं सगळं सामान असतं. तेव्हा लगेच सुनीताताई आता डोक्याला हात लावते, अरे देवा, मी पण किती वेडी, कलर कशाला सांगते. आनंदीताईला थोडा कळणार आहे. आता सुनीता, राजाराम भाऊ सगळ्यांना माहीत असतं, आनंदीला दिसत नाही. तेव्हा लगेच सुनीताताई आता तो डब्बा आनंदीजवळ घेऊन येते. आनंदीताई, यावरनं हात फिरवा, तुम्हाला लगेच ओळखीस पडेल, रोजच्या रोज तुम्हाला घेता येईल. आता लगेच तो डब्बा आनंदीजवळ ठेवताच सुनीता म्हणू लागते, आनंदीताई, राजाराम भाऊ आणि मी मार्केटमध्ये भाजीपाला आणायला चाललोय. तुम्ही एकट्याच आहात घरात. तुम्हाला काही लागलं तर सांभाळून घ्या. नाही म्हणजे कसं आहे ना, बाकीचे नोकर चाकर ना आज उशिरा येणार आहे. बरं, आम्ही येतो हा. असे म्हणतात सुनीता आणि राजाराम भाऊ निघालेले असतात. आता इथे शिल्पाताईची देवपूजा झालेली असते. आता समिधाचा फोटोही पुसून झालेला असतो. राजाराम भाऊ आणि सुनीताताई गेलेली शिल्पाताईंना माहीत नसते. आता शिल्पाताईंना दिवा समिधाच्या फोटोसमोर लावायचा असतो. तेव्हा शिल्पाताई आता लगेच ओरडतच म्हणू लागते, अरे तूप आणून दिलं, सगळं आणून ठेवलं, पण माचीस कोण आणणार आहे? कुठे कलमडले? सुनीता, राजाराम, लवकर या, माचीस हवी आहे मला. आता मात्र आनंदी घाबरते, अरे देवा, घरात तर कोणीच नोकर चाकर नाही. शिल्पाताई खूप भडकल्यात, आता काय करायचं? कोण देईल माचीस नेऊन? असा प्रश्न आनंदीला पडलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच शिल्पाताई ओरडतच म्हणू लागते, एकाच खड्डी सगळे मेलेत का? कुठे तडफडलेत? आवाज देता येत नाही तुम्हाला? कुठे येत? लवकरात लवकर या. जात झालं यांना, खाऊन खाऊन ना माजले ते. आता ही शिल्पाताई या गरीब लोकांना खूप नको नको ते बोलत असते, पण इकडे आनंदी घाबरून जाते. अरे देवा, आता काय करायचं? आता तर शिल्पाताईंना माचीस द्यावीच लागेल, नाहीतर मोठा अनर्थ होईल. घरात कोणीच नाही आहे, मी जाऊ का? याच डब्यात माचीस आहे, देवपूजेचं सगळं सामान आहे. आनंदी पटकन त्यातनं माचीस काढते. आता मात्र लगेच आनंदी देवी आईला हात जोडते, देवी आई, मी शिल्पाताईंसमोर जाण्याची हिंमत करते, पण तू सांभाळून घ्या. त्या मला खूप काय काय बोलत असतात, पण मला जावं लागेल, नाहीतर त्या खूप ओरडतील. आनंदी लगेच आता माचीस घेऊन किचनमधनं हॉलमध्ये आलेली असते. तर आता शिल्पाताईचं ओरडणं, नोकर चाकरांना नको नको ते बोलणं चालूच असतं. त्याच वेळेस काडीपेटी घेऊन आनंदी पाठीमागे येऊन उभी राहते. आता शिल्पाचं लक्ष आनंदीकडे जातं. ए करंटे पोरी, तू इथे कशाला आली? हे बघ, माझ्या शुद्ध ठिकाणी येऊन उगच तुझा हा कलंक आमच्या घरात पसरण्याचं काम करू नको. एकतर सकाळी सकाळी ना मला तुझा चेहरा बघायचाच नव्हता. तुझी हिंमत कशी झाली माझ्या देवपूजेजवळ यायची? तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, तुम्हाला माचीच हवी होती ना, घरात कोणीच नव्हतं म्हणून घेऊन आले मी. त्यावर लगेच शिल्पात म्हणू लागते, चल ठेव इथे आणि निघ. हे बघ, जेव्हापासनं तुझं हे अभद्र पाऊल पडलंय ना आमच्या घरात, तेव्हापासून अपशकुनच घडतोय. चल निघ, तोंड काळं कर तुझं इकडनं. आनंदी मात्र लगेच आता तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस आता समिधाच्या फोटोसमोर ज्या मोठ्याल्या समाया असतात ना, त्या आता शिल्पाताईने पेटवलेले असतात. आता आनंदी तिथेच थबकलेली असते. तेव्हा शिल्पाताई हात जोडत आत्ता समिधाला म्हणू लागते, समिधा, काळजी करू नको, जोवर शिल्पा निंबाळकर जिवंत आहे ना, तोवर तुझी जागा कोण बी घेऊ शकत नाही. त्याच वेळेस तिचं लक्ष आनंदीकडे जातं. ए चाल निघ ना, तू इथे थांबून माझ्या गप्पा ऐकते, निघ लवकर. आनंदी निघालेली असतानाच आता समोरच टेबल असतो. त्याला ती धडकते, तिला दिसत नसतं ना. त्याच वेळेस त्याला धडकल्यामुळे ती पाठीमागे पडते. आता तिचा जो पदर असतो ना, तो त्या समईला लागतो आणि तिचा पदर पेटलेला असतो. आता मात्र आनंदीच्या पदराला आग लागलेली असते. तेव्हा लगेच शिल्पाताई ओरडते, दळभद्रे, अगं आग लागली ना तुझ्या साडीला. आनंदी आता सैरावैरा पळू लागते. काय करावं, कुठे पळावं? आता मात्र आनंदी खूप घाबरलेली असते. तेव्हा लगेच शिल्पा ओरडते, अगं अख्ख्या हवेलीला आग लागशील ना,
कुठे पळतेस? एका ठिकाणी थांब ना, ती आग विझव. पण आनंदी खूप घाबरलेली असते. सैरावैरा इकडनं तिकडनं पळू लागते. सगळे नोकर चाकर आलेले असतात. तेव्हा लगेच शिल्पा ओरडते, पाणी आणा, हिला थांबवा, आग विझवा. आता आनंदी समिधाच्या फोटोजवळ येते आणि तिकडनं पळू लागते. त्याच वेळेस सगळे नोकर चाकर आता पाणी घेऊन आनंदी पाठोपाठ धावत असतात. आनंदीचा पदर आता समिधाच्या फोटोला अगदी घासून जातो. आता पदराची आग समिधाच्या फोटोला लागलेली असते. समिधाचा फोटो पूर्ण पेटलेला असतो. आता शिल्पाताई तर खूपच भडकते. त्याच वेळेस आनंदी एका खांबाला अशी घट्ट मिठी मारते. आता सगळे नोकर चाकर तिच्या पदराची आग विझवतात. आनंदी खूप घाबरलेली असते, रडत असते. आता मात्र समिधाच्या फोटोची आग विझवलेली असते. पण समिधाचा संपूर्ण फोटो पूर्ण काळपट झालेला असतो, तो जळालेला असतो. आता शिल्पाताई मात्र खूपच भडकलेली असते. ती आनंदीजवळ येते. काय गये, तुला अक्कल नाही आहे का? बिन अकलेची आहे का तू? अगं, समिधाचा फोटो जाळला ना तू, मुद्दाम केलं नाही सगळं. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, काय समिधाताईंच्या फोटोला आग लागली? अरे बापरे, हे कसं झालं? त्यावर लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, तुला दिसलं नाही? फोटो जळायला दिसला नाही तुला? मुद्दाम करते नाही सगळं. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, नाही दिसले मला. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, काय तू आंधळी आहेस का? आम्हाला खोटं सांगतेस तू? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही, मी खरं बोलते, मी जन्मापासून आंधळीच आहे. आता मात्र हे ऐकताच सगळ्या निंबाळकरांना धक्का बसलेला असतो. तेव्हा लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, काय बोललीस तू? परत बोल एकदा, परत बोल. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो, मी जन्मापासून आंधळीच आहे. आता मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण आनंदीकडे बघत असतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता शिल्पाताईने मात्र आनंदीच्या या अंधत्वाचा मोठा डाव आखण्याचा प्रयत्न केला असतो. आता मात्र युगंधर मालक साहेब खाली येतात. समिधाचा फोटो जळालेला बघताच मालक साहेब खूप भडकतात, कारण समिधावरती मालक साहेबांचं खूप प्रेम असतं. आता शिल्पाताई लगेच मालक साहेबांना भडकवण्याचं काम सुरू करते. युगंधर, बघ, या आनंदीने तुझ्या बायकोची जागा घेण्यासाठी मुद्दाम केलं हे सगळं. समिधाच्या फोटोला आग लावली कारण तिला या घरात तुझी बायको म्हणून मिरवायचंय, समिधाची जागा घ्यायची ना. त्यावर आनंदी रडतच म्हणू लागते, नाही मालक साहेब, मी असं काहीच केलेलं नाही. खरंच मालक साहेब, खरं सांगते. त्याच वेळेस शिल्पाताई म्हणू लागते, चालणार नाही. युगंधरचे पाय धरून त्याची माफी माग. त्याच्या समिधाच्या फोटोला जाळून तू त्याचं मन दुखावलंय. चाल लवकर, पाय धर. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई थांब, आनंदी असं काही करणार नाही. आनंदी, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? आता मात्र शिल्पाताईला खूपच राग येतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, ताई, पाय धरायची काहीही गरज नाही. आनंदी असं मुद्दाम कधीच करणार नाही, हे मला चांगलंच माहिती. आता मात्र सगळ्यांसमोर मालक साहेबांनी आनंदीची बाजू घेतलेली असते. आता सगळे निंबाळकर मात्र मालक साहेबांकडे बघतात. शिल्पाताई तर खूपच भडकलेली असते. आता मात्र मालक साहेब आनंदीची जबाबदारी शिल्पाताईच्या नाकावर टिचून कशी घेणार, पुढे काय काय होणार, हे खूपच बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण मित्रांनो, सध्या मालिकेत खूपच मोठा ट्विस्ट असल्यामुळे ना, भाग लवकर पडत नाही. पण जेव्हा पडेल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्कीच करेल. त्यामुळे अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.